हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? होप आताही तुम्ही मजेत असाल, मस्त असाल, स्वस्त असाल. माय कम्प्युटर वर्ल्डमध्ये मी कस्तुरी भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज काय आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला असेलच. आज आहे माय कम्प्युटर वर्ल्डचं 7th वर्कशॉप, ज्या वर्कशॉपमध्ये आपण शिकणार आहोत इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल. फ्रेंड्स, सगळ्यांनाच हे माहिती आहे की इंस्टाग्राम हे स्मार्टफोन्सवर आपण यूज करतो. पण अशी कल्पना करा की इंस्टाग्राम हे विंडोजवर यूज करायला मिळालं तर किती इझी होईल ना. याचसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत इंस्टाग्राम या ॲप्लिकेशनची ओळख विंडोज या प्लॅटफॉर्मवर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या सेशनला. तर फ्रेंड्स, सगळ्यांनाच हे माहिती आहे की इंस्टाग्रामवर आपण वेगवेगळ्या प्रकारे पोस्ट करू शकतो, स्टोरीज ठेवू शकतो किंवा मेसेजिंग करू शकतो, व्हिडिओ कॉल्स, ऑडिओ कॉल्स करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इंस्टाग्रामचं अकाउंट क्रिएट करावं लागतं. तर हे अकाउंट आता बऱ्याच जणांकडे असण्याची शक्यता आहे, कारण इंस्टाग्राम हे असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे इंडियामधले तर बरेचसे लोक जोडले गेले आणि त्याचमुळे आपण सुद्धा हे ॲप्लिकेशन विंडोजवर कसं ॲक्सेस करू शकतो हे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की आपण कशा प्रकारे मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरून इंस्टाग्राम इन्स्टॉल करू शकतो अँड देन त्याच्यामध्ये साइन इन करू शकतो. इंस्टाग्राम आपल्याला विंडोजमध्ये घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट स्टोअर ओपन करायचं, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर इंस्टाग्राम असं सर्च करायचं आणि सिम्पली जसे आपण इतर ॲप्स इन्स्टॉल करतो त्याचप्रमाणे इन्स्टॉल करायचं. ओके, इन्स्टॉल केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्ही इंस्टाग्राम असं टाईप केल्यानंतर इंस्टाग्राम हे ॲप्लिकेशन तुमच्यासमोर ओपन होतं. ओके, ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन किंवा साइन इन असे ऑप्शन्स येतात, जे आता आपण स्क्रीनवर एक एक करून बघणार आहोत कसे ॲक्सेस करू शकतो आपण. ओके, सो मी आता इथे सर्च बॉक्स ओपन करते. Start window, search box, search for apps, setting. मी टाईप करते इंस्टाग्राम. Instagram app, press right to switch. ओके, इंस्टाग्राम आला, इथे एंटर. Ops. Show. ओके, इंस्टाग्राम आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की इथे ऑप्शन्स बघण्यासाठी, म्हणजे ऑप्शन्सवर नॅव्हिगेट करण्यासाठी आपल्याला टॅब प्रेस करायचं आहे. तर मी इथे टॅब करते. लॉग इन with Facebook. लॉग इन विथ फेसबुक, Forgot password. फॉरगॉट पासवर्ड असे ऑप्शन्स येतात. तर आता मी काय इथे शोधणार आहे की आपण इथे आपले डिटेल्स कुठे टाकू शकतो हे. Password protected phone number, username or email required. बघा, फोन नंबर, ईमेल और No objects inside. ओके, तर मी काय करते आता, फॉर एक्झाम्पल Bottom spelling error cast. मला काय करायचं आहे, इथे माझी युजर आय डी किंवा फोन नंबर किंवा ज्या अकाउंटवरून तुम्ही इंस्टाग्राम पहिल्यांदा बनवलं असेल ते अकाउंट, जसं की काही जण मेल आय डी वापरतात, काही जण मोबाईल नंबर वापरतात आणि काही जण इथे जर तुम्ही युजर नेम बनवलं असेल तर ते आपल्याला दिसतं. ओके, सो आपण आता इथे युजर नेम माझं मी टाकते. ओके, Don't show saved information. Password. Phone top pasture sale. ओके, टाकलाय मी माझं युजर नेम. आता इथे मला टॅब करायचं आहे. Password protected required selected 9 bullet. ओके, माझा पासवर्ड मी इथे ऑलरेडी टाकला होता. तुम्ही इथे पासवर्डवर येऊन पासवर्ड तुमचं टाकू शकता. तुम्हाला एंटर करण्याची काही एक आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, सो पासवर्ड टाकल्यानंतर टॅब करायचं. शो म्हणजे काय, शो पासवर्ड. इथे जर तुम्ही स्पेस बार प्रेस केला तर तुम्हाला तुमचा पासवर्ड शो होतो.
Hide. बघा मी स्पेस केला आणि परत मला ऑप्शन काय दाखवला, हाईड. मी परत आता स्पेस करते. ओके, आता माझा जो पासवर्ड आहे तो हाईड झाला आहे. तुम्ही काय पासवर्ड टाकला आहे, तुमचा पासवर्ड चुकला आहे की बरोबर आहे हे बघण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता. कारण जेव्हा आपण फक्त पासवर्ड टाकतो तेव्हा ते बुलेट्स बोलतं किंवा स्टार बोलतं. सो आपल्याला नाही कळत आपण काय टाकलं. टॅप करूया परत आता. Log in. लॉग इन. दोन्ही तुमचे डिटेल्स टाकून झालं, जसं की तुमचं युजर नेम आणि तुमचा पासवर्ड टाकून झालं की एंटर करायचं. आपण एंटर केलं इथे. Log in with Facebook. Log in. परत मी एकदा एंटर करते इथे. Log in. Show. Password. Password. Phone number. Phone number. Username or email. Phone number. User. Password. Password. Show. Log in or log. Sorry, your password was incorrect. Please. ओके, इथे आपल्याला माझा पासवर्ड इनकरेक्ट दाखवत आहे. मी परत एकदा पासवर्ड टाकते. ओके. Log in. Show. ओके, इथे मी माझा पासवर्ड परत टाकते. Password required blank. K A S U I A O A L L has on U R I 300985. ओके, मी पासवर्ड टाकल्यानंतर टॅप करायचं. Hide. इथे हाईड आणि परत Log लॉग in. वर एंटर. Instagram for unavailable busy indicator blank. ओके, आता इथे Instagram login unlabeled झालंय. graphic to get missing image descriptions. Open the contact. ओके, लॉग इन झाल्यानंतर ही अशी स्क्रीन आपल्या समोर आली. Clickable graphic Instagram. पूर्णपणे आपण लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे कंट्रोल होम करायचं आहे. का? कारण आपण जर सगळ्यात टॉपला जाऊन एक एक ऑप्शन बघितला तर आपल्याकडून कोणताही ऑप्शन मिस नाही होऊ शकत. ओके, सो आता मी इथे कंट्रोल होम केलं आहे आणि मी सगळ्यात टॉपला आहे. एकदा फोकस चेक करूया इन्सर्ट टॅबने. Instagram focused read only. ओके, इंस्टाग्राम असं आपल्याला नाव दाखवत आहे. आता यामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत ते तुम्ही टॅबने किंवा अपडाऊन ॲरोजने एक्सप्लोअर करू शकता. बट त्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन मी देते. बघा, इंस्टाग्राम हे ॲप्लिकेशन जरी आपण विंडोजवर यूज करत असलो तरी हे तितकं ॲक्सेसेबल नाही आहे जितकं आपण मोबाईलवर यूज करतो. बट येस, आपण काही गोष्टी याच्यावर एक्सप्लोअर करू शकतो. जसं की रील्स बघणं आहे, त्यानंतर स्टोरीज बघणं आहे, एखादी पोस्ट करणं आहे. या गोष्टी पोस्ट म्हणजे तुम्ही स्टोरीज नाही स्वतःच्या स्टोरीज नाही शेअर करू शकत इथून, बट तुम्ही पोस्ट करू शकता. रील्स पण नाही बघू शकत, बट तुम्ही पोस्ट फक्त स्वतःची शेअर करू शकता. ओके, सो आता काय करायचं आहे, आपल्याला एक एक ऑप्शन यामध्ये बघायचं आहे. मी आता सगळ्यात आधी टॅप करते. आपण एक एक ऑप्शन बघूया. Home graphic. होम. जसं की आता बघा, आपल्याला इथे काही ऑप्शन्स मिळतात. होम, एक्सप्लोअर, त्यानंतर सर्च, प्रोफाईल असे. जसं की आपण आपल्या स्मार्टफोनवर ऑप्शन्स बघतो. जसं तुम्ही होम, एक्सप्लोअर, सर्च, प्रोफाईल असे वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्या इंस्टाग्राम आपण जेव्हा ओपन करतो तेव्हा खाली दिसतात. तसेच ऑप्शन्स इथे येत आहेत आपल्याला. ओके, सो आता आपण टॅप करून एक एक ऑप्शन बघूया. Search graphic. सर्च, Explore graphic. एक्सप्लोअर, Reels graphic visited. रील्स, Direct messaging. डिरेक्ट मेसेजिंग, Notifications. नोटिफिकेशन, New post graphic. न्यू पोस्ट Cast your info sales profile picture graphic. आणि इथे माझं प्रोफाईल आहे. ओके, सो एवढे ऑप्शन्स आपल्याला मिळतात. आता जो ऑप्शन तुम्हाला एक्सप्लोअर करायचा आहे त्यामध्ये जाण्यासाठी त्या ऑप्शनवर येऊन एंटर करायचं. ओके, तर आता मी शिफ्ट टॅप करते. New post graphic. न्यू पोस्ट, Direct messaging. डिरेक्ट Reels मेसेज, graphic रील्स, Explore. एक्सप्लोअर, Search graphic. सर्च, Home graphic. होम. आता समजा मला सर्चमध्ये जायचं आहे. Search graphic. ओके, सर्च इथे मी एंटर करेन. Search input. Search blank. बघा, एंटर केल्यावर लगेच सर्च इनपुट, सर्च ब्लँक असं आलं आहे. इथे आपण काहीही आपल्याला जे हवं आहे ते सर्च करू शकतो. जसं की मी काहीतरी इथे सर्च करते. एखादं गाण्याचं नाव आपण सर्च करूया इथे. A H O space E A O. Top spelling error bottom. मी सर्च
गाण्याचं नावची स्पेलिंग टाकली आहे. Clear the search box. Hashtag graphic number Bahamacalia 1385 posts. बघा इथे मी एक गाण्याचं नाव टाकलं होतं आणि टॅब केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन मिळतं. Hashtag number Bahamacalia 1385 posts focused linked. बघा पोस्ट एक प्रोफाईलचं नाव आपल्याला आलंय. Hashtag graphic number Bahamacalia red heart 234 posts. बघा टॅब करते. Location graphic Al Jail Vasai Mumbai Maharashtra. Hashtag graphic number Bahamacalia 6 posts. बघा एक असे ऑप्शन्स आपल्याला मिळतात. म्हणजे तुम्ही इथे काय काय सर्च करू शकता. एखाद्याचं युजर नेम असेल, एखादं गाण्याचं नाव असेल किंवा एखादी पोस्ट असेल तुम्हाला सर्च करायची असेल तर तुम्ही ते सर्च करू शकता आणि टॅब करून तुम्ही ते ऑप्शन्स बघू शकता. म्हणजे समजा एखादं तुम्ही युजर नेम केलं सर्च तर तिथे युजर नेम दाखवेल वेगवेगळे आणि जर तुम्ही असंच काही नाव गाण्याचं वगैरे केलं तर त्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन इंस्टाग्रामला मिळेल ती इथे ते दाखवेल. ओके सो आता मी Hashtag graphic number Bahamacalia microphone musical store 18 posts. बघा इथे एक प्रोफाईल आलं आहे माझ्यासमोर. ते मी एंटर करून ओपन करते. Visited. आता ते आपल्यासमोर ओपन झालं आहे. Reload page. थोडंसं Number Bahamacalia microphone. Zoom 100. Settings and more. Alt plus Zoom. आता बघा आपल्यासमोर हे ओपन झालं Zoom. आणि याच्यामध्ये जे जे काही ऑप्शन्स आहेत ते तुम्ही टॅब करून किंवा अप अँड डाऊन ॲरोजने बघू शकता. ठीक आहे सो हे झालं आपलं सर्चचं ऑप्शन. आता आपण बघूया रील्सवाला ऑप्शन. Settings and more. Home. Visited graphic Instagram. परत मी कंट्रोल होम करून इंस्टाग्रामवर आले. Visited graphic home. Home. Graphic search. सर्च Visited graphic explore. एक्सप्लोर जे आहे ते मी तुम्हाला डिटेल्डमध्ये नाही सांगत आहे. बट एक्सप्लोरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीज मिळतात ज्या तुम्ही एक्सप्लोरवर एंटर केल्यानंतर टॅब करून बघू शकता काय काय आहे. अँड येस काही ठिकाणी इंस्टाग्राम हे इनॲक्सेसिबल आहे. जे काही फीचर्स आहेत इंस्टाग्राममधले ते विंडोजवरून आपल्याला ॲक्सेस नाही करता येणार. जे लो विजन्स असतील त्यांना माऊसने थोडंफार करता येऊ शकतं. बट टोटली ब्लाइंडना थोडंसं इश्यू येईल. त्यामुळे मी लिमिटेड फीचर्स इथे तुम्हाला दाखवते. ओके सो आपण Visited graphic reels. रील्सवर जाऊया. Main landmark. रीलवर मी एंटर केलंय. आता बाय डिफॉल्ट रील्स चालू झाल्यात आपल्या. बट Audio is muted. Graphic news 18 lock mat reel. म्यूट असतो तर तो अनम्यूट करण्यासाठी काय करायचं टॅब करायचं. Main landmark. Audio is muted. Graphic news 18 lock mat. Audio is muted. Graphic. बघा ऑडिओ इज म्युटेड. News 18. इथे मी Audio. स्पेस करेन ज्याच्याने ऑडिओ अनम्यूट हो. होईल. Dislike clickable. Closed banner. Graphic closed. Closed graphic. Graphic clickable. Instagram. Graphic audio is muted. पोराला खाऊ घातले, मतदान झाले आणि मला Okay. फक्त 4च So, मते आता- पडली तेव्हापासून. आता आपल्याला समजा एक रील आपल्यासमोर चालते. आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या रीलवर नॅव्हिगेट करायचं आहे. तर काय करू शकतो आपण दुसऱ्या रीलवर जाण्यासाठी ते सांगता येत नाही. इन्सर्ट स्पेस. ओके इन्सर्ट स्पेस म्हणून फोकस मोडमध्ये येऊन काय करायचं इथे डाऊन ॲरो करायचा जेणेकरून रील चेंज होते. जे लोकशाही डाऊन ॲरो माझ्या वर्गात 10वीं और 12वीं का रिजल्ट आने के बाद सरकार 8वीं, 10वीं और 12वीं के छात्रों को मुफ्त टैबलेट देने वाली है. आता बातमी आहे मुंबईकरांना पुन्हा एकदा सतर्क करणार. एक एक स्क्रॉल करते. दुनिया में सबसे इम्पोर्टेंट चीज होती है मुंबईमध्ये 28 मे रोजी वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. आपका सपना. सासरची माणसं आहेत ना तुझं निघून. अगर कोई सुबह सुबह उठने में नखरें दिखा डॉक्टर की लिखावट को आसानी से समझें. CAP का मतलब कैप. Space. करू शकतो स्क्रोल. ओके आता फॉर एक्झाम्पल एखादं रील तुम्हाला आवडलं आहे आणि हे रील तुम्हाला लाईक करायचं आहे तर तुम्ही कसं करू शकता. आधी इन्सर्ट स्पेस करायचं आणि ब्राउझिंग मोडमध्ये यायचं. ओके ब्राउझिंग मोडमध्ये आलो आपण. एक छोटासा साऊंड आपल्याला ऐकायला येतो ज्याच्यामुळे आपल्याला कळतं फोकस मोड कोणता आणि ब्राउझिंग. आता काय करायचं आहे बटन बाय बटन आपल्याला ब्राउज करायचं आहे. कसं
आपण जसं इंटरनेटवर करतो तसं सेम. आता मी बी प्रेस करते, बघूया आपण काय बोलतो. Follow. फॉलो, इथे क्लिक केलं की तुम्ही त्या आय डीला फॉलो करू शकता. Kartik Thatcher speech. N18's number shorts. हे प्रोफाईल आहे, याच्यावर क्लिक केलं की त्या व्यक्तीचं प्रोफाईल ओपन होतं. Press to play. प्रेस टू प्ले. आता मी स्पेस करून पॉज केलं होतं. जेव्हा तुम्ही फोकस मोडमध्ये असता, म्हणजे जेव्हा आपण इन्सर्ट स्पेस करून रील्स स्क्रोल करत असतो अप डाऊन ॲरो करून, तेव्हा तुम्ही स्पेस केलं की रील स्टॉप होतं. Clickable light graphic. क्लिकेबल लाईक ग्राफिक म्हणजे काय, इथे हे लाईक आलं आहे, इथे आपण एंटर केलं की रील लाईक Unlike. होतं. बघा मी एंटर केलं आणि तिथे लगेच अनलाईक असं बोललं. परत बी करूया पुढचं बटन्स बघण्यासाठी. 361K. हे ज्यांनी किती जणांनी व्हिडिओ बघितला आहे त्याचा नंबर आहे. Clickable comment graphic 1. कॉमेंट, इथून तुम्ही एंटर केलं की कॉमेंट करू शकता. Clickable direct graphic collapsed submenu. इथे डिरेक्ट सब मेन्यू हा एक ऑप्शन आहे. या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर काय काय ऑप्शन्स येतात हे आपण बघूया. Expanded. Enter. Dialogue. Search. Land. ओके, हा एंटर केल्यानंतर आपल्याला शेअर करायला ऑप्शन्स येतात. ओपन केल्यावर लगेच पहिल्यांदा सर्चमध्ये आपला फोकस ॲटोमॅटिकली जातो. इथून तुम्ही एखाद्याला तुम्हाला पाठवायचं असेल हे रील तर त्याचं नाव सर्च करू शकता. आणि जर तुम्हाला सर्च करायचं नसेल, नॅव्हिगेट करायचं असेल तर इथे टॅब करायचं. Gory Gorwal graphic. Gory Gorlegarwal. बघा Gory click. आता वेगवेगळी नावं दाखवत आहे. Gory Gorlegarwal. Gory. डाऊन करते मी इथे. Clickable not check toggle select graphic K.paddle. K.paddle 794. ओके, आता एक आहे के पाटील 974 असं एक माझ्याकडे आय डी आहे. त्याला मला हे रील पाठवायचं आहे. तर मी काय करेन, प्रत्येक आय डीच्या खाली डाऊन ॲरो केल्यानंतर नॉट चेक असा ऑप्शन येतो बघा. Clickable not check toggle selection. नॉट चेक टॉगल सिलेक्शन. इथे मी स्पेस केलं की Checked. बघा चेक बोललं ते. ओके, आता असंच अजून एक मला समजा Graphic Shivani पाठवायचं Gupta. एखाद्याला. Shivani Gupta. Shivani 200. Clickable not check toggle selection. बघा नॉट चेक आहे, इथे मी डाऊन ॲरो केल्यावर ते कळलं. परत स्पेस. Checked. Clickable toggle selection not checked. तुम्ही हे एक्सप्रेस करून सुद्धा बघू शकता. जसं की Graphic आता Rupesh बघा, Jadhav. रुपेश जाधव एक आहे माझ्याकडे आय डी. आता मी Clickable toggle selection not checked. नॉट चेक एक्सप्रेस केल्यावर ते नॉट चेक बोललं. तुम्ही चेक बॉक्सेस कसे बघू शकता, एक्सने. तर आता मी स्पेस करते, Checked. चेक झालं. ओके, आता समजा मला ज्यांना मी सिलेक्ट केलं आहे त्यांना हे पाठवायचं रील. तर मी काय करेन, सेंड बटन आपल्याला पटकन मिळावं म्हणून इथे कंट्रोल एंड करायचं. Clickable send separately. बघा कंट्रोल एंड केलं. आता मी ऑप्शन बघते, Write a message. एक ऑप्शन आहे Unavailable. Your battery is running low. राईट. Dialogue. Your battery. त्याच्यानंतर आहे Clickable send separately. सेंड सेपरेटली. ओके, तर मी काय Close banner करेन, graphic. Close banner graphic. सेंड Dislike. सेपरेटली Clickable. एंटर करेन. Not press dislike. Clickable toggle selection not checked. Clickable send separately. सेंड सेपरेटली एंटर. Send separately. Collapsed submenu graphic direct. Collapsed submenu. ओके, इथे माझं जे रील आहे ते सेंड झालं आहे. अशा प्रकारे आपण रील्सचे ऑप्शन्स बघू शकतो. Visited graphic Insta. आता त्याच्यानंतर आपण बघूया काय आहे. Visited graphic home. Graphic search. Visited graphic reels. Visited Reels direct झालं, messaging dash 6 new direct notifications link. मेसेजिंग. आता जे मेसेजिंग आहे ते थोडंसं आपल्याला एक्सप्लोअर करणं डिफिकल्ट आहे, बट स्टील मी तुम्हाला दाखवते. डिरेक्ट मेसेजिंगवर एंटर करते. ओके, Thread list enter navigation केलं. landmark messages heading level 1. आता मेसेजेसचं लिस्ट मला इथे दिसते. मी जी प्रेस करते. Chats list with one item user avatar graphic. चॅट लिस्ट जी प्रेस करत जायचं. User avatar graphic. युजर ॲव्हेटा. User avatar graphic. युजर ॲव्हेटा. आता बघा इथे जी प्रेस केल्यानंतर युजर ॲव्हेटा असं बोलतंय. इथे अप ॲरो करते मी. 1M. Rupesh Jadhav you sent an attachment. बघा एक आपण पाठवलेले अटॅचमेंट हे पहिलं नाव दाखवतं. Graphic user avatar. 1M. K.paddle you sent an के attachment. पाटील हे एक आहे. म्हणजे अप डाऊन ॲरो केल्यानंतर आपल्याला एक एक नाव दाखवतंय. जी प्रेस केल्यानंतर डायरेक्ट युजर ॲव्हेटारवर फोकस जातोय. ओके, इथे ना इंस्टाग्राममध्ये कसं आहे की तुम्ही जी प्रेस करून बरेचसे ऑप्शन्स बघू शकता. ग्राफिक्सचं इथे जास्त वापर केला गेला. Graphic user avatar out of list requests. आता परत अप ॲरो केलं की एक ऑप्शन येतो रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे काय, मेसेज रिक्वेस्ट ज्यांनी पाठवले असेल
त्यांच्या रिक्वेस्ट इथे दिसतात. पण आता इथे रिक्वेस्ट बोलत आहे फक्त, म्हणजे मला कोणतीही रिक्वेस्ट नाही आहे. जर रिक्वेस्ट 1 रिक्वेस्ट 2 बोललं असेल तर मग मला मेसेजेस रिक्वेस्ट असत्या, असं आपण ग्राह्य धरलं असेल. Heading level 1 messages. Request chat to आता मला K.1M. समजा Graphic user avatar. चॅट 1M. ओपन करायचं आहे. K.Paddle you sent an attachment. बघा के पाटील, तर मी याच्यावर एंटर करेन. Conversation with K.Paddle main landmark. Message multi-line blank. बघा के पाटीलचं कन्व्हर्सेशन पेज ओपन झालंय. आता डायरेक्ट आपला फोकस सेंड मेसेजमध्ये येतो. इथे हाय प्रेस करते मी, हाय टाईप करते, H.I. ओके, आणि सेंड करण्यासाठी एंटर. Top. Alert you sent. Hi. Blank. बघा लगेच ते बोललं यू सेंट हाय. असं आपण बघू शकतो की आपण सेंड केलेला मेसेज बरोबर आहे की नाही आहे. आता टॅब करून आपण बघूया याच्यात काय ऑप्शन आहे. Voice clip graphic. व्हॉइस क्लिप ग्राफिक. आता इथे व्हॉइस क्लिप मी रेकॉर्ड नाही करू शकत, बट तुम्ही याच्यावर एंटर केलं की व्हॉइस क्लिप रेकॉर्ड होणं सुरू होतं आणि परत एकदा टॅब केलं की सेंड बटन येतं, जिथे आपण क्लिक करून सेंड करू शकतो मेसेज. ओके, सो आता मी काय करते, Message. चालू करते. Message multi-line. Graphic choose an emoji. चूज अन इमोजी. मेसेजच्या आधीचं जे काही आहे ऑप्शन ते आहे चूज अन इमोजी. इथे क्लिक केलं की तुम्ही इमोजी पाठवू शकता एखाद्याला. Table with 5 rows and 2 columns seen just now. सीन जस्ट नाउ, Row 5 column 2 details and actions. डिटेल्स अँड Column 1 double tap to like. डबल टॅप टू. You sent. Row 4 column 2 details and actions. आता बघा यू सेंट, पण ते काय सेंड झालंय हे आपल्याला दिसत नाहीये. इथे का दिसत नाहीये, कारण हे इनएक्सेसिबल आहे थोडंसं म्हणून. पण सीन जस्ट नाव म्हणजे आत्ताच त्या व्यक्तीने आपला मेसेज जो आहे तो बघितला. Row 5 column 1 double tap to like. Column 2 details and actions seen just now. सीन जस्ट नाव हे मी सगळं अपडाऊन आरवणे बघते, जेणेकरून आपल्याला No next table. गोष्टी कळतील. इथे तुम्ही टॅब आणि अपडाऊन आरोचा जास्त यूज करता. Out of table graphic choose an emoji. Message multi-line. ओके, सो आता हे झालं मेसेजिंगचा पार्ट. आपण जास्त डिटेल नाही जात आहोत. आता बघा मी Choose an emoji. Messages and conversation. Row 4 more. Blank. Blank. Clickable conversation with K.Paddle main landmark. Messages and conversation with K.Paddle table with 5 rows and 2. Row 2 double tap to like. Conversation information graphic. कॉन्व्हर्सेशन इन्फॉर्मेशन इथे क्लिक केलं की प्रोफाईल ओपन होतं. Video call graphic. व्हिडिओ कॉल इथे क्लिक केलं की व्हिडिओ कॉल लागेल. Audio call graphic. ऑडिओ कॉल इथे क्लिक केलं की ऑडिओ कॉल लागेल. Thread list navigation landmark chats list with 1 item user avatar graphic active K.Paddle bola 1M. बघा ॲक्टिव्ह के पाटील 1M म्हणजे इथे ॲक्टिव्ह स्टेटस दाखवतं आहे ऑनलाईन की नाही. ओके, सो हे आहे मेसेजेसचं फीचर. जास्त ॲक्सेसिबल नसलं तरी तुम्ही तुमच्या एक्सप्लोरेशनने करू शकता. ओके, जसं तुम्हाला जमेल. आता त्याच्यानंतर आपण बघूया Out of list visited graphic. Visit graphic notification graphic new post. न्यू पोस्ट. आता ऑप्शन आहे न्यू पोस्ट काय आहे आपण बघूया. एंटर. Create new post dialog. Create new post heading level 1. Heading level 1 create new post. Graphic icon. टॅब करते. Select from computer. सिलेक्ट फ्रॉम कम्प्युटर. एंटर केल्यावर टॅब करायचं आणि मग इथे सिलेक्ट फ्रॉम कम्प्युटर हा एक ऑप्शन येतो. इथे एंटर करायचं. Open dialog file name. ओके, आता इथे फाईल नेम दाखवते. Items view list. Today grouping expanded. Untitled made with flexclip.mp4 not selected 1 of 41. बघा समजा आता आपल्याला लोकेशन सिलेक्ट करायचं आहे तर आपण शिफ्ट Preview, level 1 category. प्रिव्ह्यू वर जातो. समजा मला डाउनलोड्स हवा आहे D start of D downloads. Pinned 1 of 1 level 1. Items untitled made with flexclip.mp4 focused 1 of 4. Last today grouping expanded. Untitled made with flexclip.mp4 1 of 4. MP4 फाईल आहे. इथे एंटर केलं की फाईल पोस्ट होण्यासाठी रेडी होते. एंटर. Instagram create new post bullet Instagram window dialog. Okay learn more. बघा आता Okay, because your account is private, only your followers will see your reels. Video posts are now reels. व्हिडिओ पोस्ट आर नाव रील्स. Because your account is private, only your followers will see your reels. ओके, Okay. करायचं. Learn more. Okay. Crop dialog. Crop heading level 1. Heading level 1 crop. Graphic back. Next. Graphic select crop. आता बघा इथे ऑप्शन्स येतात वेगवेगळे. क्रॉप. Graphic select crop. Graphic open media gallery. ओपन मीडिया. Graphic open media gallery. Graph next. नेक्स्ट. Graphic back. Heading level 1 crop. तुम्ही नेक्स्ट केलं तर पोस्ट शेअर होते. ओके, इथे मी नेक्स्ट नाही करत आहे, बट येस आपली जी Heading level 1 crop. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथे पोस्ट करू शकता. Dialog. Discard. Cancel.
डिस्कार्ड करायचं असेल तर आपल्याला एकदा एस्केप करावं लागतं आणि टॅब करून Cancel. ऑप्शन्स बघायचे, कॅन्सल Discard. आणि डिस्कार्डवर मी क्लिक करते. Visited alert k.paddle sent. Bola. Visited graphic Instagram. Thread list Visited graphic Instagram. इंस्टाग्राम परत मी कंट्रोल होम केला. Visited graphic home. होम, Graphic search. Visited Search. graphic explore. Visited graphic Explore. reels. Visited direct Reels. messaging -6 new graphic notifications. नोटिफिकेशन्सवर क्लिक केलं की तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स दिसतात तुम्हाला आलेले. मी क्लिक नाही करत आहे याच्यावर, आपल्याला व्हिडिओ थोडासा वेग होईल. नाही Graphic new post. न्यू पोस्ट आपण बघितला. Visited graphic cast Charibpa sales profile picture. आता इथे माझं प्रोफाईल पिक्चर दाखवतं. इथे मी क्लिक केलं की माझं प्रोफाईल दिसेल आणि सगळ्या पोस्ट आपण अपडाऊन एरोने नॅव्हिगेट करू शकतो, जसं रील्स केलं होतं आपण तशा प्रकारे. ओके. Graphic settings. ग्राफिक सेटिंग्सवर क्लिक करूया आपण. Dialog. Settings. Graphic settings. Visited graphic settings. Visited settings. सेटिंग्सवर क्लिक केल्यावर ऑप्शन्स बघण्यासाठी आपण टॅब करायचं. Your activity. Graphic your activity. योर ॲक्टिव्हिटी, इथे तुमच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिसतात. Saved. Graphic saved. सेव्ड, इथे तुम्ही जे काही सेव्ह केलंय ते दिसतं. Theme icon. Graphic switch appearance. थीम आयकॉन हे लो विजन्ससाठी युजफुल आहे. Report a problem. Graphic report a रिपोर्ट अ प्रॉब्लेम, तुम्ही रिपोर्ट करू शकता एखादा तुमचा प्रॉब्लेम आला असेल तर. threads. Graphic threads. थ्रेड्स, Switch accounts. स्विच अकाउंट्स, इथे तुम्ही क्लिक करून अकाउंट स्विच करू शकता. इथे क्लिक केलं तर आपल्याला परत लॉग इनचं पेज येतं आणि मग तुम्ही दुसरी ID टाकून सिम्पल लॉग इन करू शकता. टॅब Log out. लॉग आउट, इथे तुम्ही क्लिक केलं की काय होईल, अकाउंट तुमचं लॉग आउट होईल इंस्टाग्रामवरून आणि मग तुम्ही परत लॉग इन करायचं असेल तर सेम इंस्टाग्राम ओपन करून परत लॉग इन करू शकता. ओके. सो हे होते आपल्या आजचे Settings, graphic setting. इंस्टाग्रामचे मेन फीचर्स जे आपल्याला ॲक्सेस करता येऊ शकत होते ते सगळे मी या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला तर आम्हाला लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट करा आणि तुमच्या अजून काही सजेशन्स असतील किंवा जर काही गोष्टी तुम्हाला यामध्ये आवडल्या नसतील, इम्प्रूव्हमेंट्स हव्या असतील तर नक्की आम्हाला सांगा. ओके. तोपर्यंत सगळे मस्त मजेत राहा. थँक्यू.